मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी आजच्या सभेचे आयोजक ज्यांच्यावर आम्ही जबाबदारी सोपवलेली आहे ते म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन आणि आमचे सहकारी मुंबई जिल्हा बँकेचे आमचे सहकारी संचालक श्री विष्णू घुमरे, म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँकेच्या दुसऱ्या सहकारी संचालक तुमच्या शिक्षिका वर्षाताई, आणि मुकेश घुमरे, आशिष गोयल आणि सर्व कुठे आलेले सर्व ते आहेत आणि आमचे सर्व सहकारी श्री भालचंद्र नलावडे, श्री किशोर पाटणकर, उपस्थित सर्व शिक्षक मतदार बंधू मित्र, उशीर झालेला आहे. मी जास्तीत जास्त मोजून 7 मिनिटं 7 मला माहिती आहे की किती 7 वाजल्यापासून मुंबादेवी इथे एक सभा केली, नंतर मी कुलाबा विधानसभेमध्ये सभा केली आणि चेंबूर इथे तिसरी सभा. सकाळपासून जवळजवळ 17 सभा करण्यामध्ये वेळ गेला आणि मी तुमची दिलगिरी व्यक्त करेल की माझ्याबरोबर तुम्ही जेवला नाही, मी तुमच्याबरोबर जेवलेलं नाही. मला जेवायचं, मी यांना सांगितलं जेवण आहे ना, मी व्हेजिटेरियन आहे 100%. आहे ना व्हेजिटेरियन? मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी 26 जूनला मतदान आहे आणि तुम्हाला याची कल्पना आहे आणि मला वाटतं सर्वांना मतदान करण्याचा अनुभव आहे. केलाय ना सर्वांनी यापूर्वी? 6 वर्षापूर्वी केलं असेल, त्याच्या 6 वर्षापूर्वी केलं असेल, त्याच्या 6 वर्षापूर्वी केलं असेल, अगोदरांची आणखी. आणि आता तुम्ही अशा उमेदवाराचं ऐकताय की जो शिक्षक नाहीये आणि काही मंडळी अपप्रचार करतात की शिक्षक नसलेल्या उमेदवाराला तुम्ही का मत द्यायचे. हे कोण करतात? जे शिक्षक नव्हते त्यांचे कार्यकर्ते करतात. मागची कुठे शिक्षकाला निवडून तर असं आहे की डेमोक्रेसी आहे. आमचे मित्र होते ते कपिल पाटील आणि ते आजही ते मित्र आहेत आणि काय करू शकतात तुम्हाला माहिती. मी एका पक्षाचा पदाधिकारी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुंबईचा कार्याध्यक्ष आहे. मला पक्षाने एबी फॉर्म दिला. मी नॅशनलिस्ट काँग्रेस, तुम्ही ज्यावेळेला 26 तारखेला जाणार त्यावेळेला 2च उमेदवार दिसणार. एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, 2 शिवाजी विष्णू नलावडे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी. बाकी सगळे सो कॉल्ड अपक्ष आहेत. कोणी पक्षाचा काही म्हणाले, त्यांना कोणी एबी फॉर्म दिला नाही. एबी फॉर्म द्यायला पाहिजे होता, तो दिला नाही. एबी फॉर्म का नाही दिला याचं उत्तर त्यांच्याकडे नाही. त्याच्यामुळे ही ज्येष्ठ सहकारी आहे अभ्यंकर साहेब आणि त्यांची आणि माझी लढाई आहे. मी लढाई कोणाची, 2 लढाई हे 2 माणसामध्ये असते. 3 माणसाची लढाई काही वाटा करण्याची जागा नाही. आयदर ही ऑर ही. शिवसेनेचे आहेत अभ्यंकर साहेब आणि मी आहे तुमचा, ज्यांचं तुम्ही ऐकता, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी उमेदवार आहे आणि
मला मुंबादेवीने विचारलं ताई की आम्ही तुम्हाला का मत द्यायचं. मग एकाने सांगितलं की मी अमुक संघटनेचा मी पदाधिकारी आहे आणि आमचे उमेदवार आहे, परंतु तुमच्या लोकांनी खूप वेळा विनंती केली की तुम्ही सभा तर ऐकायला या. तर ते सभा ऐकायला आले. त्यांनी अशी प्रश्नांची मी संधी दिली आणि त्यांना बोलतं केलं की तुम्ही लाईव्ह असायला पाहिजे सभेमध्ये. ज्याचं ऐकतो ना आपण त्याचं तुम्ही बोलणारा लाईव्ह असतो, तुम्ही पण लाईव्ह असायला पाहिजे. पण मी तुमचा वेळ यासाठी घेणार नाही. यापूर्वी चेंबूरची सभा झालेली आहे. नंदू बरोबर ना? येस. आपण सभा घेतलेली ही दुसरी सभा आहे आणि प्रश्न काय आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. जुनी पेन्शन योजना पासून बहुतेक लोक वंचित झालेले आहेत. ओपीएस 2005 पासून. आणि केव्हा जाहीर झालंय? हे जाहीर केव्हा झालं? 2007 पासून चालू आहे. 2007 ते 2008 पासून. 8 बरोबर ना? 8 पासून. 2008 आणि आज 2024 म्हणजे 16 वर्ष झाली. मी राजकारणातला कार्यकर्ता आहे, मी शिक्षणातला कार्यकर्ता आहे, मी सहकारातला कार्यकर्ता आहे. मला तुम्ही कुठे आंदोलन करता दिसले नाही. ज्यावेळेला आपलं कोणतरी छिनून घेत आहे, कालपर्यंत होतं छिनून घेतलंय कोण, आणि मला तुम्ही कोणी आंदोलन करताना दिसलं नाही. तुमचा जो प्रतिनिधी होते त्यांनी आंदोलन केलं नाही. त्यांनी सभागृहामध्ये तुम्हाला समजावं की मी तुमच्यासाठी काहीतरी करतो म्हणून सभागृहामध्ये लक्षांकित प्रश्न विचारून कागदोपत्री तुम्हाला दाखवण्यासाठी मी प्रश्न उपस्थित केला. लाक्षणिक उपोषण केलं आणि मी तुमच्यासाठी काम केलं हे बरं त्यांना माहीत आहे. सगळ्या माझ्यासहित मी काही वेगळा नाही. पूर्ण लोकशाहीमध्ये सगळ्या लोकांना माहिती आहे की देशातले आपली लोकच असे 140 कोटी, आपल्या महाराष्ट्रातले 12.5 कोटी, आपल्या मुंबई शहरातले 1,40,00,000 हे जे लोक आहेत ना सगळे, त्या सगळ्यांना माहित आहे की हे जे पॉलिटिशियन आहे इन्क्लुडिंग मी, याच्या अगोदरचे नंतरचे जे काय असतील, हे सर्व लोक असेच वागतात. हे सगळे लोक प्रॉमिजेस करतात. ते प्रॉमिजेस केल्यानंतर पाळत नाही. तरी सुद्धा आम्ही त्यांना विचारायचा घटनेने अधिकार दिला असताना आम्ही विचारायचं नाही, आणि नाही विचारलं तरी काही फरक पडत नाही, अशी सगळी मानसिकता पूर्ण या शहरात आहे, राज्यात आहे, देशात आहे. मला कुलाब्याच्या सभेमध्ये एकाने असं विचारलं की तुम्ही जो मी मॅनिफेस्टो दिलेला आहे ते मिळालं ना? हा जो मॅनिफेस्टो दिलेला आहे तर ते असे कागद, शब्द वापरला असे कागद, आम्ही दर निवडणुकीला बघतो आणि तुम्ही जरा बऱ्यापैकी लिहिलंय, जरा कलर्ड वगैरे अमुक तमुक, तुमची शाई चांगली आहे, कागद चांगला आहे, फोटो चांगले आहे, तुमचा पक्ष वगैरे वगैरे सर्व. हे तर आम्ही कागद पाहिलेले आहेत. म्हणजे तुम्ही नवीन काय आहे, तुमच्यावर आम्ही का भरोसा ठेवायचा? म्हणलं याच्या अगोदर कोणावर ठेवला? त्याने एक्सचं नाव सांगितलं, म्हणे आमदार आहे. म्हणलं त्याच्या अगोदर कोणावर ठेवला? त्याच व्यक्तीचं नाव घेतलं. त्याच्या अगोदर कोणावर ठेवला? म्हणे त्याच व्यक्तीचं. मग त्यांनी ज्या वेळेला केलं त्यावेळेला सुरुवातीला केला, फर्स्ट आहे, नवीन व्यक्ती आहे, काहीतरी करेल, चांगलं भाषण करतात, रोज दाढी करतात. मी दाढी नाही करत, ते गुळगुळीत दाढी करतात काही लोक रोज. आहेत ना तुम्ही पण सतीश, काही लोक रोज दाढी करतात, गुळगुळीत चेहरा करतात, चांगले हँडसम दिसतात.
मग दुसऱ्या निवडणुकीला तीच प्रॉमिजेस. म्हणजे त्यांना का नाही विचारलं की मागच्या वेळेला तुम्ही असं बोललात की जे सरप्लस शिक्षक आहेत त्यांचा विषय मॅनिफेस्टोमध्ये. एकाने तर मला मॅनिफेस्टोच खिशातून दाखवला त्यांचा. हे यांनी प्रॉमिस केलं तर आज तोच मॅनिफेस्टो परत ते घेऊन आलेले आहे. म्हणजे तुम्ही मला दाखवतात, त्यांना विचारता का? नाही म्हणे. कसं काय विचारलं? म्हणून म्हटलं तुमचा राष्ट्रपतीतर्फे सत्कार करायला पाहिजे की तुमच्यावर अन्याय होत असताना ज्यांनी अन्यायाला वाचा नाही फोडली ते पुन्हा निवडणुकीला आल्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारू शकत नाही, पण जे कधी निवडणुकीला उभे नव्हते त्यांना मात्र मी प्रश्न विचारतो. या तुमच्या मानसिकतेबद्दल तुमचा या देशातल्या राष्ट्रपतीतर्फे सत्कार व्हायला पाहिजे. मग त्यांना माझ्या बोलण्याचा अर्थ समजला. असं त्यावेळेला मला अजून समजत नाही. सगळ्यांनी देशाची कॉन्स्टिट्यूशन लिहिली माहिती आहे, सगळ्यांना स्वातंत्र्याची व्याख्या माहिती आहे, सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं कॉन्स्टिट्यूशन त्याच्यामध्ये इक्वॅलिटीचा अधिकार दिलेला आहे की एव्हरीबडी शुड बी ट्रीटेड इक्वल इन इंडिया. मग हे असताना अनएडेड स्कूल मधल्या टीचरला 8,000, 10,000, 15,000, 16,000 आणि एडेड स्कूलला 50,000, 60,000 जे काय असेल ते 1,00,000. एडेड स्कूल मधले टीचर MA BEd हे MA BEd, ते मॅथ्स शिकवतात, हे मॅथ्स शिकवतात, ते ज्या बुद्धिमत्ते आणि कौशल्याने शिकवतात तेच या बुद्धिमत्तेने अनएडेडवाले शिकवतात. मग यांना 15-16,000 रुपये पगार, 10,000 रुपये पगार आणि यांना मात्र 60,000, 70,000. ही डिस्पॅरिटी या डेमोक्रेसीमध्ये कॉन्स्टिट्यूशन अलाउ करत नाही. हे जर लोकप्रतिनिधीला समजत नसेल, मला वाटतं हा डेमोक्रेसीचा इन्सल्ट आहे आणि हा डिफीट आहे. असं कसं होऊ शकतं? डॉक्टर बाबासाहेबांच्या या देशामध्ये असं कसं होऊ शकतं ज्या देशाची घटना या जगामध्ये 1 नंबरला आहे? मग 1 नंबरला ज्या देशाचा सॅम्पल म्हणून लोक वापरतात, जर तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन बघायचं असेल तर जगामध्ये 750 कोटी पॉप्युलेशन असलेल्या जगामध्ये जर कुठल्या देशाचं ज्यांचं कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यातलं 1 नंबरचं कॉन्स्टिट्यूशन आपल्या इंडियाचं, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. मग जर हे खरं असेल त्यांच्या घटनेप्रमाणे हे असं सांगू शकतो. बरं, आम्हाला कशाचीच चाड नाही. आम्ही अन्याय सहन करण्याची म्हणे या भारतामध्ये खूप लोकांना पहिल्यापासूनची सवय. अन्याय म्हणजे अन्याय सहन करण्यासाठी आम्ही सगळे जन्माला आलो आहे. आमच्या आईवडिलांनी अन्यायाच बालकडू पिऊन आम्हाला जन्माला घातलेला आहे. अशी मानसिकता असताना ही लोक आपल्याला सावंत नावाचा शिक्षक आहे, मी उद्या परवा नावासहित फोटोसहित प्रसिद्ध करणार. सावंत त्यांचं तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे, मुंबईमध्ये एका स्कूलमध्ये ते काम करतात. मी नावानिशी सांगतो तुम्हाला. ते 2000 साली एका अनएडेड स्कूलमध्ये आम्हाला शिक्षक म्हणून अपॉइंट झाले. उद्या परवा तेरवा पुढच्या वर्षी त्याच्या वर्षी याला अनुदान चालू होईल, एडेड होईल. त्यांनी 8 वर्ष 1 रुपया पगार न घेता त्या शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना विद्येचं दान दिलं. नंतर त्यांना 9व्या वर्षी 20% अनुदानित झाली शाळा. नंतर त्याच्यानंतर त्यांना 40% झाली ना 60% मध्ये आहे आणि आज त्यांचा पगार 22,000 रुपये आहे. एक काही वर्षांनी ते रिटायर होऊन झाले. त्यांनी आम्हाला एका सभेमध्ये सांगितलं, कारण मी निवडणूक आहे, मला आरोप करून नाही चालणार, मी जबाबदारीने सांगतोय. मी त्यांचं नाव घेतलं, फक्त त्याला मला त्यांची परवानगी घ्यावी लागेल. तो लिटरली तो शिक्षक ज्या स्कूलमध्ये शिकवतो त्यांचे मॅन आवर्स, त्याचे वर्किंग आवर्स संपल्यानंतर
दुसऱ्या मालकाची ऑटो रिक्षा तो चालवतो आणि आपल्या मुलाबाळांचा उदाहरण करतो. ही घटना, ही गोष्ट बाबासाहेबांनी याच्यासाठी लिहिली नव्हती की शिक्षक सारखा एक व्यक्ती आपलं कामकाज संपल्यानंतर रिक्षा चालवून आपला पोट गुजरात करत असेल. मला वाटतं आपल्याला जगण्याचा अधिकार आहे. अशा अनेक गोष्टी मातृभाषेमध्ये शिकायला पाहिजे म्हणून लोकांनी मराठीत मीडियम काढले, हिंदी मीडियम काढले, गुजराती मीडियम काढले, मल्याळम, कन्नडा, बरोबर ना. आणि इंग्लिश मीडियम मध्ये मुलांचा कल म्हणून विद्यार्थी कमी होत झाले. कमी झाल्यानंतर विद्यार्थी संख्या कमी झाली की आपोआप संच मान्यता प्रश्न उभा राहिला. शिक्षक कमी झाले. सरप्लस शिक्षक झाला तर त्याला काय आईचं दूध आठवतं मला माहित नाही. आता इथे तुम्हाला अनुभव असेल मित्रांचा. तो खेपा मारून मारून आत्महत्या केलेली परवडेल, परंतु या शिक्षणाच्या सिस्टीममध्ये शिक्षणासारख्या पवित्र ठिकाणी सरकारकडे आणि सरकारी त्या डिपार्टमेंटकडे जाऊन याचना करावी लागते. मला वाटतं याच्यासारखा डिफीट आपल्या आयुष्यामध्ये होता. या देशाच्या सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस यांना सुद्धा तुम्ही शिकवलेलं आहे. तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, त्यांच्या काळात शिक्षकांनी. आणि ज्या वेळेला कायदे बनवलेले आहे देशामध्ये त्या कायद्याला अधीन राहून जजने, मग तो मेट्रोपॉलिटनचा असो, सुप्रियाचा असो, सेशनचा असो, हायकोर्टाचा असो, सुप्रीम कोर्टचा असो, त्या कायद्याला अधीन राहून न्यायदान करायचं असतं. ज्या शिक्षकांनी ज्या सुप्रीम कोर्टच्या चीफ जस्टिसला शिकवलेला आहे तो चीफ जस्टिस शिक्षकांच्या संघटनेने एखादा विषय न्यायासाठी मांडला आणि तो कॉन्स्टिट्यूशन मध्ये बसत नसेल असं त्यांना वाटलं तर ते त्या शिक्षका ज्यांनी आपल्याला शिकवलं, ज्या बापजाद्यांनी आपल्याला शिकवलं त्या शिक्षकांच्या विरोधामध्ये न्याय देताना त्याचे सुद्धा अश्रू थांबत नाही. ही लोकशाही या देशाला आपल्याला तुम्हाला परवडणारी नाही हे मला या ठिकाणी सांगायचं. असं कसं होऊ शकतं. आणि तुम्ही या देशामध्ये कोण फॅक्टर आहे की त्याचं प्रोटेक्शन या देशाने करायला, सरकारने करायला पाहिजे. एक नंबर मिलिटरी, ज्यांच्यामुळे तुम्ही पूर्ण दिवसभर रात्रभर अतिक्रमणापासून, परकीय देशापासून, अतिरंजित देशापासून आपलं संरक्षण, मिलिटरीला पूर्ण संरक्षण आहे. दुसरं संरक्षण हे शिक्षकाला असायला पाहिजे. कारण ते मिलिटरीचे जे शिक्षण शिकलेले आहे त्यांना शिक्षित करण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे तो दुसरा एक फॅक्टर आहे. त्यांना ड्युटीवर असताना पूर्ण संरक्षण आहे, रिटायर झाल्यानंतर पूर्ण संरक्षण आहे. रिटायर झाल्यानंतर ते राहतात त्या गावातली, बाजूच्या गावातली किमान 4 ते 5 एकर जमीन त्यांच्या नावावर करण्याची भूमिका आज या देशाच्या मिलिटरीच्या ऑर्गनायझेशनमध्ये करणाऱ्या सरकारची आहे की नाही. तुम्हाला माहिती आहे सर्व. मग त्यांना मिलिटरीमध्ये पाठवण्याचं, शिक्षण देण्याचं काम ज्यांनी केलं तो जो 2 नंबरचा सेक्टर आहे तो शिक्षक आज आपल्या मूलभूत समस्यासाठी त्याला वनवन फिरावं लागतं. असं असताना आमचे लोकप्रतिनिधी, तुम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी, तुमच्या संघटना, तुमचं सरकार, तुमचा आमदार, तुमचा खासदार हा आमच्यासाठी, आम्हाला जगण्याचा सुद्धा मूलभूत हक्क बजावण्यासाठी मदत करत नाही. ते तरी सुद्धा तुम्ही सहन करता. याच्या विरोधात मला छेड आहे म्हणून मी या निवडणुकीसाठी उभा. बरोबर, मी एका पक्षाचा कार्यकर्ता आहे, पदाधिकारी आहे, सगळं ठीक आहे. तुम्हाला शेल्टर तर लागेलच. परंतु हे जर करायचं असेल, तुम्हाला या लोकशाहीमध्ये गुलामाला गुलामाची आठवण करावी द्यावी लागेल. तुम्हाला मला सांगावं लागेल तुमच्यावर अन्याय होतो. बघा, आपल्या घराला जर आग लागली, आपलं म्हणणं असं आहे की माझ्या घराला आग लागली तर शेजाऱ्याने त्यांच्या घरातले सगळे हंडा, कळशी, त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे ते माझ्या घरातले लागलेल्या आगीवर त्यांनी टाकलं पाहिजे. आणि त्यांनी टाकल्यानंतर मी माझ्या हंडा टाकणार ज्याची आग लागलेली आहे.
ही मानसिकता बदलण्यासाठी आम्ही काही मुवमेंट केली नाही ते शिवाजी नलावडे करणार. मला असं म्हणायचं आपला प्रश्न शेजाऱ्यांनी नाही सोडवायचा. माझी बायको आहे, माझ्या बायकोला चांगलं जीवन जगण्याचा सन्मानाचा अधिकार देण्याचा ही माझी जबाबदारी, शेजाऱ्याची जबाबदारी नाही. माझी बायको सन्मान राहायला पाहिजे, माझी मुलं सन्मान राहायला पाहिजे, माझे नातू सन्मान राहायला पाहिजे, ही माझी जबाबदारी सॉल्व करण्यासाठी ही जबाबदारी मी स्वीकारली पाहिजे, शेजाऱ्याने नाही. पण तुमच्या बाबतीमध्ये शिवाजी महाराज जन्मला पाहिजे, माझ्या घरात नाही, शेजाऱ्याच्या घरात आहे. मला वाटतं याच्यासाठी ही मुवमेंट करण्याची गरज आहे. असं कसं होऊ शकतं मला सांगा? का नाही ऑनलाईन परवानगी देत सरकार? नाही, का नाही? मराठी मीडियम मधले विद्यार्थी कमी होतात, कमी झाले की त्या संस्था चालकांना अडचणी होतात, त्या ठिकाणी सरप्लस शिक्षक होतात, सरप्लस मधून त्याला येण्यासाठी काय काय करावं लागतं मी शब्द ते वापरणार नाही. मी त्या व्यवस्थेतला माणूस आहे. जे माझ्या विरोधात उभे आहेत शिवसेनेचे ते तेच होते, ते सह्या करत होते शिक्षकांच्या विरोधामध्ये. आणि जे माणूस आपल्या विरोधामध्ये शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये आपले सर्क्युलर काढत होत आहे त्या उमेदवाराच्या बाजूने जे कार्यकर्ते उभे राहतात, माझं सोडून द्या तुम्ही, माझं मत वगैरे हा विषय सोडून द्या, जनाची नाही तरी मनाची आपल्या पायावर धोंडा मारून घ्यायचं काम ज्यांनी आपल्या विरोधामध्ये सर्क्युलर काढण्यामध्ये सही केलेली आहे, रिकमेंडेशन केलेलं आहे, ती लोक उमेदवाराच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या बरोबर कार्यकर्ते कसं काय राहू शकतात? मला हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे. आपण आपल्या ज्यांनी जन्म दिलेला आहे आई बापाने, जर त्यांनी एकाला एक दोन मुलं असेल, एकाला एक आणि एकाला वागणूक दिली, एक मुलगा विचारतो की बाबा तुम्ही त्याला बाळाला तुम्ही चांगल्या शाळेमध्ये टाकलं, मला मात्र तुम्ही कमी शाळेत चांगल्या गुणवत्ता नसलेल्या शाळेमध्ये टाकलं. हा प्रश्न जसा अधिकाराने विचारतो आपण विचारलेला नाही. मला वाटतं हा वैचारिकतेमध्ये कुठेतरी गडबड आहे. आम्ही मेडिक्लेम सारख्या विषयाच्या संदर्भामध्ये आम्ही बोलू. आमची मागणी आहे, माझा मॅनिफेस्टो वाचा. माझी मागणी आहे संदर्भामध्ये मिलिटरीला संपूर्ण हेल्थ केअर फ्री आहे, तेच मिलिटरीची हेल्थ केअर ही शिक्षकांसाठी या राज्यामध्ये मंजूर करून घेण्याची जबाबदारी शिवाजी नलावडेची आहे. जे मिलिटरीला दिलं त्या सुविधा दिल्या पाहिजे. शिक्षकांनी घेतलेल्या घराच्या व्याजाची रक्कम अनुदान म्हणून यांनी रिइंबर्समेंट केली पाहिजे शासनाने. तुम्ही जे राज्यकर्ते बसलेले आहे, मुख्यमंत्री बसले, आमदार बसले, खासदार बसले, सचिव बसलेले आहे, IAS अधिकारी बसलेले आहे, त्यांना IAS ज्यांनी बनवलं त्यांना मात्र तुम्ही दुर्लक्षित करणार असाल. ही मुवमेंट करण्यासाठी चळवळीतल्या कार्यकर्त्याची गरज आहे, ज्याला राजकीय सेक्टर आहे. आणि राजकीय सेक्टर नुसतं चालून नाही, ज्याला या विषयाची जाण आहे. म्हणून मी ही पहिली झलक आपल्याला सांगतो की पहिली निवडणूक ही 11 तासासाठी मतदानाचा अधिकार कोणाला नव्हता. माझ्या पत्रामुळे मी पॉलिटिकल चळवळीमधला कार्यकर्ता, आमचे विष्णू गुमरे, वर्षाताई वगैरे सगळी मंडळी, या सगळ्यांना माहिती आहे की आम्ही स्ट्रगलिंग करणारे लोक आहे. जिथे जिथे अन्याय दिसेल ते आमचं क्षेत्र असो अगर नसो आम्ही स्ट्रगल करणार. म्हणून मी लिहिलं पत्र की तुम्ही या ठिकाणी कोणी किती दावा केला, पत्र माझं आहे, पहिलं माझं पत्र आहे. 3 दिवसांनी माझं पत्र गेल्यानंतर दुसऱ्यांनी पत्र दिलेलं आहे. म्हणलं तुम्ही आता लोकसभा झाली आणि या लोकसभेमध्ये तुम्ही त्यांना 10 तास दिले, तुम्ही आम्हाला 11 तास द्या, सकाळी 7, 8 ते 4 टाइम डिक्लेअर केला होता. म्हणजे चूक आहे, हे जस्टिफाईड नाही. तुम्ही 7 ते 6 करा. 7 ते 6 झाला. मी आमदार नसताना पहिली झलक राजकीय कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला दाखवली. निवडणुकीमध्ये तुम्हाला 2 तास सुट्टी दिली होती. दहिसरचा शिक्षक जर भांडूपमध्ये राहत असेल 2 तासामध्ये तो त्यांनी बहाल केलेला अधिकार कसा बजावणार हे ज्या वेळेला त्यांना दिलं, देशाची घटना दाखवली, त्याचं मी त्यांना त्याच्यामध्ये चॅप्टर दाखवले, त्याचे कलम लिहिले. म्हणजे तुम्हाला करता येणार नाही झालं, खड्ड्यात गेली तुमची निवडणूक,
आय विल नॉक द डोअर ऑफ द सुप्रीम कोर्ट. तुम्ही आमचा फंडामेंटल राईट, लोकसभेला पूर्ण दिवस सुट्टी देता, विधानसभेला पूर्ण सुट्टी दिवस देता, मुंबई मग ही निवडणूक नाही. मग त्यांच्या लक्षात आलं की हा कायद्याची भाषा बोलणारा कोणतरी उमेदवार उभा राहिला. मी राजकीय पक्षावर ठीक आहे. मग त्या ठिकाणी त्यांना पूर्ण दिवसाची सुट्टी करून, माझं पत्र आहे, पूर्ण दिवसाची सुट्टी तुम्हाला दिलेली आहे भरपटारी. मग जर हे आम्ही करू शकतो आमदार नसताना, तर मी आमदार असताना काय काय करू शकतो तुम्ही इमॅजिन करावं म्हणजे. म्हणून मी तुमचे सगळे प्रश्न, सरप्लस असो, ग्रँटचा असो, अनएडेड, हे कुठून कल्पना आणली आहे? अरे म्हणजे ज्या सरकारने शिक्षणासारख्या मूलभूत सुविधा पुरवायला पाहिजे, राज्यकर्त्याच्या कार्यकर्त्यांनी पुढे आले, खाजगी संस्था उभ्या केल्या, काही लोकांनी शासनाकडनं मिळवल्या, काही महानगरपालिका भाड्याने घेतल्या. त्या लोकांनी जागा भाड्याने घेऊन खाजगी जागेवर ज्यावेळी शाळा केली, त्यांना खडूने तुमच्या फळ्यावर खडू लिहायला त्याचे पैसे नाही. तुम्ही शिक्षकेतर कामाच्या व्यतिरिक्त शिक्षकांच्या वेतनायुक्त सगळं अनुदान बंद केलं. तुमचं काय अर्थ नाही? किती बजेट आहे? कधी मांडलाय विषय तुमच्या समोर? कधी आला? या राज्याचं बजेट किती आहे? ज्या राज्यामध्ये तुम्ही आणि मी राहतो त्या राज्याचं किती लाख कोटीचं बजेट आहे? हा रेव्हेन्यू कुठून येतो? मग या रेव्हेन्यूवर या राज्यामध्ये 100 रुपये जर बजेट असेल, टोटल रेव्हेन्यू असेल, याचं बायबर्गेशन, याचा विनियोग दुसरे राज्य कशी करतात, या जगातली राज्य कशी करतात आपल्याला माहिती म्हणून सांगतो. जगातले अनेक देश बालवाडीच्या शिक्षकांना इंडियन रुपीमध्ये, बालवाडी काय जरा मॉन्टेसरी काय म्हणतो आपण, मॉन्टेसरी 7 लाख रुपये पगार देतात. 7 लाख बालवाडी, मॉन्टेसरी, त्याला अजून दुसरा काहीतरी शब्द आहे, नर्सरी. 7 लाख रुपये. तिकडे त्या देशामध्ये जसा वर्ग पुढे जातो पगार कमी होतो, पण जरी पगार झाला तो 3 लाखाच्या खाली नाही इंडियन रुपीमध्ये. मग असं काय या देशामध्ये झालं? मला वाटतं हा विद्वान लोकांचा अपमान आहे. या विद्वान लोकांनी, तथाकथित विद्वान लोकांनी आपल्या बुद्धिमत्तेचा, आपल्या शिक्षणाचा वापर योग्य केला नाही. तो योग्य करावा. बुद्धिमंतांनी पुढे यायला पाहिजे. बुद्धिमंतांना पुढे येण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी कॉन्फरन्सेस भरवायला पाहिजे. राज्याच्या कानाकोपऱ्यात, औरंगाबादमध्ये भरवायला पाहिजे, नागपूरमध्ये भरायला पाहिजे, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये भरायला पाहिजे, पुण्यामध्ये भरायला पाहिजे, नाशिक, सगळ्या डिव्हिजनमध्ये भरायला पाहिजे की या राज्यातल्या शिक्षणाच्या संदर्भातल्या आपण नेमकं काय करायला पाहिजे. सरकारला कोणीतरी, ज्या वेळेला लोक पुन्हा एखाद्या विषयावर येणार आणि विद्वान लोक येणार, आपल्याला बरोबर घेणार, त्यावेळेला राज्यकर्ते त्या ठिकाणी आपली सगळी सत्ता सोडायला काही लोक तयार होतील. पण शिक्षणावर झालेला, शिक्षकावर झालेला अन्याय, शिक्षकेतर कर्मचाऱ्यावर झालेला अन्याय, ज्यांनी लोकांच्या भल्यासाठी, गरीब लोकांसाठी शिक्षण संस्था उभ्या केल्या, त्या संस्था चालकांच्या विरोधामध्ये जे ह्या राज्यामध्ये चालू आहे ते बदलण्यासाठी मला विधान परिषदेमध्ये तुमचा प्रतिनिधीमधून जायला पाहिजे. याच्यासाठी मी आज या ठिकाणी आलो. मला असं वाटतं मी आता आणखी फक्त 2 मिनिटं बोलणार मेसेज बोलणार. मी तुमची मानसिकता याच्यासाठी बनवतोय की आपण सर्वांनी, कोणाला वाटतं माझी मागणी आहे, माझा मॅनिफेस्टो पूर्ण वाचा, माझी मागणी आहे हेल्थ केअर, शिक्षक, शिक्षकाची पती किंवा पत्नी, आई आणि वडील आणि 2 मुलं, कुटुंबाची कायद्याने जी व्याख्या आहे, यांचं हेल्थ केअर 100% शासनाने अनुदानित करायला पाहिजे, रिइंबर्स करायला पाहिजे. आणि मेडिसिनचा छोटा विषय बोलतोय, कुठले विषय घेतात बरं? काय राज्याचं म्हणजे राज्याच्या म्हणजे शिक्षकासाठी किती पैसे आहेत? अरे मुलं शिकली तर राज्य सुधरेल. आणि जो शिकवणारा आहे त्याला तुम्ही जर सामाजिक संरक्षण देणार नसेल, त्याचा सन्मान करणार नसेल, त्याचं आर्थिक संरक्षण करणार नसेल, मला असं वाटतं की मला खूप वाईट वाटतंय की
5% शाळा कॉलेजेस मला स्वर्गाहून चांगल्या दिसल्या. 95% माझ्या गावाकडे जनावरं चांगली असतात, जनावरांचा गोठा. परंतु या मुंबई शहरामध्ये मी जे पाहिलेलं आहे विदारक क्षेत्र आहे. आम्ही ज्या याच्यामध्ये रूममध्ये जातो, स्वार्थ आहे, मी निवडणूक आहे, त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी पंख्याची सोय नाही. म्हणलं पंखा का नाही लावला? म्हणलं साहेब इलेक्ट्रिसिटी भरायला आमच्याकडे पैसे नाही. 2 महिन्यापासून आमची इलेक्ट्रिसिटी कट केलेली आहे. आज शिक्षणाची ही दुरावस्था. जाऊन बघा ना तामिळनाडू, केरळमध्ये, तो पण आपल्या देशाचाच घटक आहे. दुसऱ्या देशामध्ये बघा, कुठल्या देशामध्ये बघा. मग जरी खरं असेल आणि तुम्ही शिकलेले लोक आहात, तुमच्याकडे गुगल आहे, सगळी यंत्रणा आहे, चेक करा मी काय सांगतो. मग का होत नाही आमच्याकडे? म्हणून मी ठरलं याचं एकमेव उत्तर बजेट मधली कमी तरतूद. दिल्ली सरकार 25%च्या पुढे, केरळामध्ये, तामिळनाडूमध्ये 25%च्या पुढे शिक्षणावर खर्च करतात. शिक्षक, शिक्षण व्यवस्था, शिक्षकेतर कर्मचारी 25%च्या पुढे खर्च करतात. आणि तुमचा आणि माझ्या राज्यामध्ये आज 12-13% लटकायचं काम चालू आहे. मला वाटतं कुठेतरी आपण आपला हक्क मिळवण्यामध्ये, बरं कोणी काही गावची स्वतःची जमीन विकून देत नाही, आमचे पैसे, त्याचा विनियोग राज्यकर्त्यांना करून घेण्यासाठी तुमचा योग्य प्रतिनिधी पाहिजे. संघटना बघा, मी एक संघटनेला आहे. बरं इथे राजकारणाचं एवढं अस्थिर आहे, कोण कधी काल होता आणि उद्या कुठे जाईल. त्यामुळे पक्षपेक्षाचं तुम्ही मेहरबानी करून डोंट काउंट द पॉलिटिक्स अँड डोंट काउंट द पॉलिटिकल पार्टी. मी बोलतो बरोबर आहे ना? मी आज आहे, माझा भरोसा नाही मी कधी उद्या पार्टीनं. त्यामुळे राजकीय पक्ष ही संकल्पना होऊ शकत नाही. तुम्हाला तुमची बुद्धी चालवली पाहिजे. तुम्हाला दुसऱ्याचा चेहरा वाचता आला पाहिजे की ही व्यक्ती आपल्यासाठी करू शकते की नाही. मी म्हणून जर आपण मला संधी दिली आणि मी तुमच्या घरकोपरचा आहे, काही 10-15 मिनिटाच्या मोटरसायकलवर, रिक्षावर, आणखी कसे 10-15 मिनिटाच्या अंतर, आणि माझे जामीनदार लोक आहे सगळे. ते आमचा तो नंदू, हे आशिष, हे तुमच्या ही सगळे जामीनदार लोक आहे. मी माझे जामीनदार ठेवून मी बोलतोय. मी तुम्हाला या माझ्या मॅनिफेस्टोमध्ये दिलेली प्रत्येक प्रॉमिजेस, तुम्हाला पहिलं माझं प्रॉमिस, जर आपण संधी दिली, मला आशीर्वाद दिले, पुन्हा मुंबई शहरामध्ये आजूबाजूच्या संपूर्ण कॉन्स्टिट्यूशन मध्ये जर आपण मला निवडून देण्यासाठी शिवाजी विष्णू नलावडे यांच्या त्या रकान्यामध्ये मला 1 नंबरचं इंग्रजीमध्ये अशी एक रेषा ओढून जर पहिल्या नंबरचे प्रायोरिटीचं मत दिलं, मतपत्रिका व्हॅलिड ठेवली, मी तुम्हाला सांगतो माझं ड्राफ्ट तयार केलेला आहे. या देशामध्ये आपल्याला राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आहे 2005चा. आपल्याकडे राज्यामध्ये राईट टू एज्युकेशन ऍक्ट आहे. एकाने विचार केला नाही की राईट टू टीचर ऍक्ट असायला पाहिजे. शिक्षकाचा अधिकार ही शिक्षकाला सुचली नाही, शिक्षक नसलेला माणूस. म्हणून मी माझा ऍक्ट जो मी प्रेझेंट करणार आहे, त्याला बिल म्हणतात, ते बिल मी प्रेझेंट करणार आहे पहिल्या अधिवेशनामध्ये. त्याचं नाव आहे टीचर्स वेलफेअर अँड प्रोटेक्शन ऍक्ट 2024 प्रेझेंटेड बाय शिवाजी विष्णू नलावडे. आणि मी त्या क्षेत्रातला माणूस आहे. मी ज्या वेळेला 6 वेळा मुंबई जिल्हा बँकेमध्ये मी पहिलंच सांगितलं मी निवडून येतो. गेल्या वेळेला मला माझ्या वेळेला एक पण मी बिनविरोध निवडून आलो. लोक काय पागल नाही ना डेमोक्रेसीमध्ये. 30 वर्ष एका माणसाला 12,000 कोटीचा टर्नओव्हर असलेल्या एका आशिया खंडात चांगली 1 नंबरच्या असलेल्या बँकेमध्ये तुमच्यासारख्या 71 वर्षाच्या माणसाला निवडून देतात. मला असं वाटतं की तुम्ही दया माया काय असेल, काही पुण्यही असेल. 4 वेळा विधानसभा लढली, 4ही वेळा हरलो आहे. 2 वेळा घाटकोपरला, एकदा भांडूपमध्ये, एकदा विधानसभा 2006 पदवीधर मध्ये, 5व्यांदा निवडणूक लढतोय मी. काय विचार काय आहे सगळ्या मुंबईकरांचा? मला काही समजायलाच नाही. मी किती वेळा हरायचं याला काही लिमिट आहे का? म्हणजे परमेश्वराला सुद्धा दया आला पाहिजे. आणि तुम्ही मला जगण्याचा अधिकार उत्पन्न करू. आणि एक लक्षात ठेवा, मी अजून 100% फिट आहे. बघा आमचे सगळे ते सगळे माझ्याबरोबर असतात.
100% फिट तुमच्या 71 इयर्स ओल्ड 71. मी कुठलीही गोळी खात नाही. आय डोंट हॅव एनी डायबिटीज, आय डोंट हॅव ब्लड प्रेशर, आय डोंट हॅव एनी कोलेस्ट्रॉल, आय डोंट हॅव ABA1C and this one and that one. 100% without tablet. कारण असं आहे एकदम सकाळपासून मला स्काय इज द लिमिट. मला परमेश्वराने याच्यासाठी जन्म दिलाय, माझ्या आई वडिलांनी, या समाजाने मला टिकवलं, मला दुसऱ्यासाठी काम करायचं. बरं, दुसरं आय एम वेल एस्टॅब्लिश. माझी दोन्ही मुलं वेल ऑक्युपाईड आहेत, चांगले इन्कम आहे. माझी मुलगी डॉक्टर आहे, माझा जावई डॉक्टर आहे आणि बऱ्यापैकी 2-4 गाड्या आहेत, 5-6 ड्रायव्हर आहेत. त्याच्यामुळे आणि असं फार काही आता मान सन्मान पैसे आणि सत्ता. आय एम अबाव मनी अँड पॉवर. ज्या माणसाला सत्ता आणि पैसा याच्या पलीकडे डोकवण्याची इच्छा त्याच्या पलीकडे आहे, तर तो तुम्हाला न्याय देईल असं तुम्हाला वाटावं अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना आणि तुझ्या आपल्याला तुम्ही ते कराल अशा प्रकारची अपेक्षा करतो. 26 तारखेला स्वतःचं आधार कार्ड 7 वाजता घेऊन जावं. आमचे सहकारी येतील न येतील हे सगळे विष्णू घुमरे आणि सगळे नंदू सवणे आणि आमची सगळी मंडळी, वर्षाताई, आमचा आशिष, हे सगळी मंडळी हे सगळं करतील आणि तुम्ही 7 वाजता जाऊन तिथे त्यांच्याच पेनने शिवाजी विष्णू नलावडे, माझं 2 नंबरला नाव आहे, माझ्या नावाच्या चौकोनामध्ये 1 आकडा इंग्रजीमध्ये लिहून दुसरा काही कुठे काही लिहू नका. 1 नंबरचं प्रायोरिटीचं पसंतीचं मत मला द्याल अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो आणि उशीर झाल्याबद्दल आपली माफी मागून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.